हां परत जय विघ्नेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणेशोत्सव 2019 या वर्षीचा हा गणेशोत्सव आज सांगतेकडे वाटचाल करतोय। अतिशय जड अंतकरणाने बाप्पांना आज सर्व महाराष्ट्रभर, देशभर, जगभर सर्वजण निरोप देत आहेत। परंतु यातील एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेल की गणेशोत्सव काळात जो बाप्पा विराजमान होतात ते 10व्या दिवशी परत त्यांच्या गावाला निघून जातात। परंतु आमच्या बरोबर असणारे आमचे बाप्पा गणेश्वर भगवान पिढ्यानपिढ्या या ठिकाणी आमच्या योगक्षेमासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। आमचे सर्व सुखदुःख ते या ठिकाणी निवारतात। यावर्षी झालेल्या गणेशोत्सव काळामध्ये ज्या भक्तांनी, ज्या भाविकांनी आरती सेवेत भाग घेतला, जे भक्तगण आरती सेवेसाठी उपस्थित राहिले, ज्या मित्रमंडळाने, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आतोनात परिश्रम घेऊन हा गणेशोत्सव यशस्वीरित्या साजरा केला, त्या सर्वांचे प्रथमतः गणपती मंदिर ट्रस्ट, गणपती चौक अंदरसूल यांच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। संपूर्ण गावाने मिळून अतिशय उत्साहात असा हा गणेशोत्सव या वर्षीचा साजरा केलेला आहे। या वर्षीच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे विघ्नेश्वर गणेश मंडळ, गणपती चौक, गणपती मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने यावर्षी प्रथमतः सुंदर अशा ढोल पथकाचं यावर्षी नियोजन केलं होतं आणि अतिशय छोट्या कालावधीमध्ये मुलांनी अतिशय उत्कृष्ट अशी आपली कला सादर करत गणरायाचं स्वागत या ठिकाणी पहिल्या दिवशी पूर्ण गावामध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर आपण या ठिकाणी पालखीचं पूर्ण गावात आपण मिळवून स्वागत केलेलं आहे। त्याचप्रमाणे 10 दिवस 2 वेळेस आरतीसाठी असंख्य अशा माता भगिनी, त्याचप्रमाणे भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहून उत्सवाचा हा अतिशय चांगल्या प्रकारचा आज सांगतेच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत। त्याचप्रमाणे या उत्सवामध्ये तेवढा तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालं, त्याबद्दल त्यांचेही मी गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने आभार मानतो व धन्यवाद देतो। या ठिकाणी विराजमान असलेला हा आपला गणपती बाप्पा पिढ्यानपिढ्या या ठिकाणी आहे। पूर्वापारपासून चालत आलेला गणेशोत्सव या गणपती मंदिराचं वैशिष्ट्य आहे। गेल्या 21 वर्षापासून बाप्पांच्या या सेवेमध्ये प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला बालभोजनाचा कार्यक्रम असतो। 1000 ते 1200-1500 मुलांपर्यंत बालभोजन या ठिकाणी या गावाच्या वतीने आणि मंडळाच्या वतीने सर्व बालकांना दिले जात असते। वर्षभरात वेगवेगळे असे सांस्कृतिक असे कार्यक्रम मंडळाच्या वतीने घेतले जातात। त्यामध्ये प्रथमतः आपल्या हिंदू धर्माच्या नववर्षाचे स्वागत म्हणजे सांज पाडवा असा संगीत रजनीचा कार्यक्रम या ठिकाणी गुढी उभारून आपण या ठिकाणी साजरा करत असतो। त्यानंतर गणेश जयंती म्हणजे माघी चतुर्थीला बाप्पांचा आपण जन्मोत्सव 7 दिवसाचा सप्ताह साजरा करून या ठिकाणी आपण साजरा करत असतो। यावर्षी मंडळाचा एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करण्याचा मानस आहे। जर बाप्पांची कृपा असली तर लवकरच आपण त्या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न